प्रकरण दुसरे, युरोपीय वसाहतवाद याला सुरुवात करणार आहोत. तर मागच्या तासाला जी आपण औद्योगिक क्रांती बघितली, त्या औद्योगिक क्रांतीनंतरचा पुढचा टप्पा म्हणजे वसाहतवाद होय. तर वसाहतवाद या संकल्पनेबद्दल आपण जाणून घेऊया. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे वसाहतवाद, त्याचा अर्थ आणि स्वरूप. मित्रांनो, वसाहतवाद समजून घेण्यासाठी आपल्याला बघावं लागेल की युरोप खंडामध्ये किंवा जगातील कुठलाही देश जो प्रगत असेल, या प्रगत राष्ट्राने एखाद्या प्रदेशावर आपल्या सामर्थ्याच्या बळाने ताबा मिळवणे आणि ताबा मिळवून त्याच्यावर राज्य करणे यालाच वसाहतवाद असं म्हणतात. तर प्रबळ राष्ट्र म्हणजे नेमकं कोणत्या अर्थाने प्रबळ? तर राजकीय, आर्थिक आणि लष्करी दृष्टीने प्रबळ असलेला जो देश आहे, तो देश दुसऱ्या देशावर आक्रमण करतो आणि आक्रमण करून किंवा त्या ठिकाणी त्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्या ठिकाणी आपली सत्ता जी आहे ती सत्ता प्रस्थापित करतो. यालाच वसाहतवाद असं म्हणतात. तर वसाहतवादाचा पुढचा टप्पा हा म्हणजे साम्राज्यवाद. म्हणजे वसाहतवाद म्हणजेच एक प्रकारे साम्राज्यवादाचा प्रकार आहे. मित्रांनो, जगामध्ये अनेक असे देश होते की ज्या देशांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. मग ते देश नेमके कोणते? तर ते देश आहेत फ्रान्स, इंग्लंड बरोबर स्पेन आणि पोर्तुगाल. अशा सारख्या देशांनी आफ्रिका, आशिया, त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. त्याचबरोबर न्यूझीलंड सारखा जो देश आहे त्यामध्ये सुद्धा आपल्या वसाहती स्थापन केलेल्या आहेत. तर या खंडामध्ये आपल्या वसाहती स्थापन करण्याचं काम या देशांनी केलेलं आहे. मित्रांनो, भारत ही सुद्धा इंग्रजांची वसाहत होती. आता या वसाहतवादाचं प्रमुख लक्षण काय आहे? तर प्रमुख लक्षण आहे की जे साम्राज्यवादी देश आहेत, या साम्राज्यवादी देशांना लागणारा जो कच्चा माल आहे तो कच्चा माल मिळवणे, वसाहतीमधून तो कच्चा माल मिळवणे, त्याचबरोबर जो कच्चा माल आहे त्याचं रूपांतर पक्क्या मालामध्ये करणे आणि पक्क्या मालासाठी जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठ म्हणून वसाहतीचा उपयोग करणे. अशा प्रकारे या वसाहतवादाचं हे प्रमुख लक्षण आहे. म्हणजे कच्चा माल मिळवणे, कच्चा माल मिळवल्यानंतर त्यावर जी काही प्रक्रिया होईल ती प्रक्रिया करणे आणि ती प्रक्रिया झाल्यानंतर जो माल आहे पक्का माल, ह्या पक्क्या मालासाठी पुन्हा बाजारपेठ म्हणून त्याच वसाहतीचा उपयोग करणे, हे या वसाहतवादाचं प्रमुख लक्षण आहे. मित्रांनो, हे जे साम्राज्यवादी किंवा वसाहतवादी देश आहेत, या देशांनी त्या वसाहतीमधील लोकांना एक प्रकारे गुलाम बनवलं. आता ही गुलामगिरी केवळ राजकीय स्वरूपाची नाही आहे, तर राजकीय बरोबर आर्थिक गुलामगिरी आणि आर्थिक गुलामगिरीच्याही पुढे मानसिक गुलामगिरी या वसाहतवादी लोकांनी थोपवलेली आहे. वंशश्रेष्ठत्वाचा अहंकार आणि त्याचबरोबर या स्थानिक लोकांना म्हणजे वसाहतीमधील लोकांना दिलेली वागणूक, या गोष्टींमुळे एक प्रकारे वसाहतीमधील लोकांच्या मनात न्यूनगंड तयार झाला आणि हा न्यूनगंड तयार झाल्यामुळे साहजिकच या लोकांच्या मनामध्ये म्हणजे वसाहतीमधील लोकांच्या मनामध्ये आपली संस्कृती, आपला इतिहास याबद्दल कमीपणा वाटायला लागला आणि त्यांच्यामधला जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास सुद्धा नष्ट झाला. तर अशा प्रकारे वसाहत जी आहे त्या वसाहतीमधील लोकांचा या ठिकाणी आत्मविश्वास नष्ट झाला. मित्रांनो, औद्योगिक क्रांती झाली आणि या औद्योगिक क्रांतीचा सर्वात जास्त फायदा जर झाला असेल तर तो ब्रिटन या देशाला झालेला आहे. या ब्रिटिशांनी 18व्या आणि 19व्या शतकामध्ये म्हणजे जवळपास शतकभरामध्ये पूर्ण जगावर आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं. आफ्रिका, त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया, अमेरिका अशा सारख्या खंडांमधील विविध देशांवर ब्रिटिशांनी साम्राज्य विस्तार घडवून आणलेला आहे. असं म्हटलं जात होतं की ब्रिटिशांच्या साम्राज्यावरील सूर्य कधीही मावळत नाही. आता याचबरोबर 15व्या शतकामध्ये दर्यावर्ती लोकांनी जे काही नवीन शोध लावले, भौगोलिक स्वरूपाचे शोध लावले,
अज्ञात अशा देशांना शोधून काढलं, त्यामुळे व्यापारामध्ये एक प्रकारची क्रांती घडून आलेली आहे आणि पारंपरिक स्वरूपाचा जो व्यापार आहे त्या व्यापारामध्ये आता बदल घडून आला आणि एक प्रकारे नव व्यापारी क्रांती जी आहे ती या ठिकाणी घडून आली आणि हे जे व्यापारी आहेत हे व्यापारी आता जगभर व्यापार करण्यासाठी निघाले. तर अशा प्रकारे हे वसाहतवादाचं एक प्रकारचा स्वरूप आहे. ते स्वरूप आणखी सविस्तर पाहण्यासाठी आपण बघतो की नेमक्या वसाहती ज्या आहेत त्या वसाहती स्थापन करण्यामागचं कारण काय, अशा कोणत्या गोष्टी होत्या की ज्या गोष्टींमुळे युरोप खंडातील राष्ट्रांमध्ये एक नवीन स्पर्धा सुरू झालेली आहे. ती स्पर्धा सुरू होण्यामागचं कारण ते म्हणजे युरोपियन लोकांना आता धाडसी कृत्य करायला आवडत होतं. धाडसी कृत्य करणे, त्याचबरोबर कीर्ती संपादन करणे, याचबरोबर आपल्या धर्माचा प्रसार करणे आणि ज्या अज्ञात भूमी असेल, अज्ञात स्वरूपाची भूमी असेल, प्रदेश असेल, तो प्रदेश शोधणे, त्याचबरोबर सोन्यांच्या खाणीचा शोध घेणे, अशा सारख्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टींच्या माध्यमातून व्यापारी जे आहेत ते व्यापारी बाहेर पडले आणि या व्यापाऱ्यांमध्ये त्याचबरोबर युरोप खंडातील विविध राष्ट्रांमध्ये एका नव्या स्पर्धेचा उदय झाला. मित्रांनो, युरोप खंडामधील जे व्यापारी आहेत हे व्यापारी ज्या ज्या ठिकाणी व्यापार करण्यासाठी गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी वसाहती स्थापन केल्या. भारतामध्ये सुद्धा सुरुवातीच्या कालखंडामध्ये व्यापारी झाले होते आणि याच व्यापाऱ्यांनी भारतामध्ये वसाहत स्थापन केलेली होती. तर ह्या व्यापाऱ्यांनी जगभर वसाहती स्थापन केलेल्या आहेत. अर्थात या व्यापारी लोकांनी वर्चस्वासाठी स्पर्धा सुरू केली आहे. वर्चस्व कशाचं, तर ते राजकीय स्वरूपाचं वर्चस्व, राजकीय बरोबर आर्थिक आणि त्याचबरोबर आर्थिक आणि राजकीय स्वरूपाचं जे वर्चस्व आहे, सामाजिक स्वरूपाचं जे वर्चस्व आहे ते वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या लोकांमध्ये स्पर्धा सुरू झाली होती. त्याचबरोबर आपण बघतो की जगभर हे व्यापारी गेलेले आहेत आणि वसाहती स्थापन केल्या आहेत. ज्या ठिकाणी काही ठिकाणी ते गेले, जसं की ऑस्ट्रेलिया खंड आहे, ऑस्ट्रेलिया बरोबर अमेरिका खंड आहे, अमेरिके खंडाबरोबर न्यूझीलंड आहे, अशा सारख्या ठिकाणी ज्यावेळेस हे युरोपियन लोक गेले त्यावेळेस तिथलं हवामान यांच्यासाठी अनुकूल स्वरूपाचं होतं. परंतु भारतामध्ये किंवा आशिया खंडामधील जे काही देश आहेत या देशामध्ये यांनी वसाहती स्थापन केल्या त्या ठिकाणी युरोपियन लोकांना प्रतिकूल स्वरूपाचं हवामान होतं, पण तरी सुद्धा त्यांनी त्या परिस्थितीशी जुळवून घेतलं आणि जुळवून घेऊन या स्थानिक लोकांना, वसाहतीमधील स्थानिक लोकांना हुसकावून लावलं आणि केवळ हुसकावून लावलं नाही तर त्यांचं मानसिक खच्चीकरण सुद्धा केलं. यामध्ये जे काही अग्रेसर देश होते ते देश म्हणजे इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगीज, त्याचबरोबर डच, अशा सारख्या लोकांनी स्थानिक लोकांना हुसकावून लावून त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आपण बघतो की इंग्लंडमध्ये जी काही औद्योगिक क्रांती झाली आणि भरभराट झाली ती नेमकी कशामुळे झालेली आहे, तर आपण बघतो की औद्योगिक क्रांतीचा लाभ जास्त प्रमाणात इंग्लंडला मिळाला आणि त्याचबरोबर आरमारी स्पर्धेमध्ये किंवा आरमारी नाविक स्पर्धेमध्ये इंग्लंड हा अग्रेसर होता. साहजिकच या आरमाराच्या बळावर आफ्रिका, त्याचबरोबर आशिया या खंडामधील विविध देश जे आहेत हे देश त्यांनी विजित केले, तिथं वसाहती स्थापन केल्या. साहजिकच या देशांवर वर्चस्व प्रस्थापित केल्यामुळे कच्च्या मालाची आवक आणि त्याचबरोबर पक्क्या मालासाठी बाजारपेठ हा जो काही एक हेतू होता तो या इंग्लंडचा साध्य झाला. त्याच्यामुळे त्यांची औद्योगिक भरभराट होण्यास प्रारंभ झाला. त्याचबरोबर नफ्याची एक साखळी सुद्धा तयार झालेली आहे. नफ्याची एक साखळी तयार झालेली आहे म्हणजे व्यापार करणे, व्यापार केल्यानंतर अतिरिक्त नफा कमावणे, म्हणजे हा झाला व्यापार. व्यापाराच्या माध्यमातून अतिरिक्त नफा, हा जो अतिरिक्त नफा मिळालेला आहे या अतिरिक्त नफ्याच्या माध्यमातून गुंतवणूक करणे. आणि ही गुंतवणूक जर करायची असेल तर ती गुंतवणूक कुठे करणार, ती गुंतवणूक करणार वसाहतीमधील बाजारपेठांमध्ये. साहजिकच या बाजारपेठांमध्ये व्यापार करणे आणि ते व्यापार करण्यामधून पुन्हा नफा कमावणे, अशा प्रकारचं जे चक्र आहे ते चक्र किंवा एक साखळी, ती साखळी सुरू झालेली आहे आणि त्याच माध्यमातून इंग्लंडची भरभराट झालेली आहे. आता या इंग्लंड बरोबर वसाहती स्थापन करण्यामध्ये आणखी काही देश अग्रेसर होते. ते देश कोणते, तर इंग्लंड, इंग्लंड बरोबर फ्रान्स, फ्रान्सच्या शिवाय बेल्जियम, जर्मनी आणि इटली,
अशा सारखे जे देश आहेत हे देश सुद्धा वसाहती स्थापन करण्यामध्ये अग्रेसर स्वरूपाचे होते. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये वसाहतवादाचा अर्थ आणि या वसाहतवादाच्या अर्थ आणि स्वरूपाबद्दल माहिती बघितली. आज आपण बघणार आहोत वसाहतवादाच्या उदयाची कारणे. नेमका हा वसाहतवाद का सुरू झाला, कोणती कारणं आहेत की त्या कारणांमुळे वसाहती स्थापन कराव्या लागल्या, त्याची एक एक कारणं आपण सविस्तरपणे बघू. मित्रांनो त्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे औद्योगिक क्रांती. युरोप खंडामध्ये जी औद्योगिक क्रांती झाली त्या औद्योगिक क्रांतीमुळे आधुनिक यंत्रांचा वापर उत्पादनासाठी करण्यात येऊ लागला. साहजिकच या आधुनिक यंत्राच्या वापरामुळे उत्पादनाची जी वाढ आहे ती वाढ मोठ्या प्रमाणात झाली. आता हे जे वाढलेलं उत्पादन आहे किंवा नवीन निर्माण करण्यात आलेला माल आहे त्या मालाचा खप देशांतर्गत होणे शक्य नव्हतं. अशा वेळेस हा जो अतिरिक्त माल आहे किंवा उत्पादन आहे हे उत्पादन खपवण्यासाठी त्यांना नवीन बाजारपेठीची गरज होती आणि यातूनच युरोपियन देशांनी वसाहती शोधण्यास प्रारंभ केला. त्यानंतर दुसरं कारण आहे ते म्हणजे कच्च्या मालाची गरज. मित्रांनो ज्याप्रमाणे अतिरिक्त उत्पादन होत होतं त्याचप्रमाणे या यंत्रामध्ये उत्पादन करण्यासाठी कच्च्या मालाची गरज सुद्धा होती. साहजिकच हा जो कच्चा माल आहे हा कच्चा माल स्वस्त दरात मिळवणे गरजेचं होतं. म्हणजे व्यापारी स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर अन्य स्पर्धक राष्ट्रांपेक्षा तुमच्या उत्पादनाला खर्च जो आहे तो खर्च कमी आला पाहिजे. आणि मग हा कच्चा माल जो आहे तो कच्चा माल जर आपल्याला स्वस्त दराने मिळाला तर नक्कीच आपण उत्पादन जे आहे ते उत्पादन चांगल्या प्रकारे करू शकू आणि त्याच्या किमती जे आहेत त्या किमती सुद्धा अन्य स्पर्धक राष्ट्रांच्या तुलनेमध्ये कमी राहतील. आणि मग अशी आपली हुकमी बाजारपेठ असावी, त्याचबरोबर कच्च्या मालाचं केंद्र जे आहे ते केंद्र सुद्धा आपल्या ताब्यामध्ये असावं. याच स्पर्धेमधून वसाहती स्थापन करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर तिसरं कारण आहे वसाहतवादाचं ते म्हणजे अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक. मित्रांनो औद्योगिक क्रांती झालेली आहे त्याच्यामुळे साहजिकच उत्पादनाचं प्रमाण जे आहे ते उत्पादनाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि मग हे जे उत्पादन आहे ते उत्पादन बाजारपेठेमध्ये विकणे आणि विकल्यानंतर त्या व्यापाराच्या माध्यमातून अतिरिक्त नफा कमावणे. आता अतिरिक्त नफा जो आहे तो अतिरिक्त नफा कमावल्यानंतर पुन्हा गुंतवणूक करणं गरजेचं होतं. आणि मग ही गुंतवणूक जर करायची असेल तर त्यासाठी युरोपियन लोकांना किंवा युरोप खंडामधील देशांना एक नवीन मार्ग सुचला. तो मार्ग म्हणजे बाजारपेठ. त्याच्यामुळे आशिया आणि आफ्रिका या खंडामधील जे अप्रगत राष्ट्र असतील किंवा देश असतील अशा देशांमध्ये बाजारपेठ, हक्काची बाजारपेठ, हुकमी बाजारपेठ निर्माण करण्याचं काम जे आहे ते काम करणं गरजेचं होतं. आणि यातूनच वसाहतवादाचा उदय जो आहे तो उदय झालेला आहे. वसाहतवादाचं पुढचं कारण ते म्हणजे खनिज साठे. मित्रांनो आशिया त्याचबरोबर आफ्रिका या सारख्या देशांमध्ये लोह, त्याचबरोबर सोन्यांबरोबर हिरे, तांबे, कोळसा अशा सारख्या पदार्थांच्या खाणी होत्या, अशा सारख्या वस्तूंच्या खाणी होत्या. आणि ह्या ज्या खाणी आहेत ह्या खाणी औद्योगिकरणासाठी आवश्यक होत्या. त्याच्यामुळे साहजिकच या खाणींच्या शोधासाठी या वसाहती निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर भौगोलिक महत्व. काही असे देश होते विशेषतः आफ्रिका आणि आशिया या खंडामधील काही देश किंवा काही भूप्रदेश असे होते की जे भौगोलिक दृष्ट्या महत्वाचे होते आणि यांचं भौगोलिक महत्व युरोपियन देशांनी जाणलेलं होतं. त्याच्यामध्ये मग माल्टा, त्याचबरोबर एडन, याशिवाय जिब्राल्टर, त्याचबरोबर सिंगापूर, अंदमान निकोबार
अशासारखी जी बेटं आहेत ही बेटं महत्वाची असल्यामुळे, भौगोलिक दृष्ट्या महत्वाची असल्यामुळे सुद्धा वसाहतवादी देश जे आहेत किंवा साम्राज्यवादी देश जे आहेत या देशांनी तिथं आक्रमण केलं आणि आक्रमण करून हे प्रदेश आपल्या ताब्यामध्ये मिळवले. म्हणजे वसाहतवादाला एक कारण आहे ते म्हणजे विशिष्ट प्रदेशांना असलेलं भौगोलिक महत्व. त्याचबरोबर मजुरांची उपलब्धता. साहजिकच आफ्रिका खंड जो आहे या आफ्रिका खंडामध्ये मोठ्या प्रमाणात जे लोक होते या लोकांना गुलाम बनवून आपल्या युरोप खंडामध्ये आणणे आणि यांच्या श्रमाचा वापर करणे, स्वस्त दरामध्ये यांच्या श्रमाचा वापर करणे, या कारणातून अनेक जे काही मजूर आहेत हे मजूर युरोपामध्ये आणले गेले, त्यांना गुलाम म्हणून आणलं गेलं आणि युरोपमध्ये एक नवीन व्यवसाय गुलामीचा सुरू झाला. म्हणजे मजुरांची उपलब्धता जी आहे ती प्राप्त करण्यासाठी, कारण औद्योगिकरणासाठी श्रमांची आवश्यकता असते आणि हे जे श्रम आहेत ते श्रम जर स्वस्त दरामध्ये मिळाले तर त्याचा फायदा जो आहे तो फायदा या भांडवलदार वर्गाला होतो. त्याच्यामुळे साहजिकच हा जो व्यापारी वर्ग असेल, भांडवलदार वर्ग असेल, या लोकांनी मजुरांच्या उपलब्धतेसाठी सुद्धा वसाहती स्थापन केलेल्या आहेत. त्याचबरोबर वंश श्रेष्ठत्वाची कल्पना. आशिया आफ्रिका खंडामध्ये मागासलेल्या जाती आहेत आणि आपण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत ही भावना युरोपियन वसाहतवादी लोकांची होते. साहजिकच आपल्यावर देवाने ही जबाबदारी सोपवलेली आहे की त्यांचा आपण उद्धार करावा किंवा त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणावी आणि याच भावनेतून युरोप खंडामधील अनेक धर्मप्रसारक या ठिकाणी गेले आणि या ठिकाणी जाऊन त्या लोकांना सुधारवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे या लोकांना सुधारण्याची जबाबदारी आपली असल्यामुळे या लोकांवर किंवा या हे जे लोक आहेत या ज्या ठिकाणी राहतात त्या देशांवर आपलं वर्चस्व असलं पाहिजे यासाठी ह्या वसाहती या ठिकाणी स्थापन करण्यात आल्या. तर अशा प्रकारे विविध प्रकारच्या कारणांमुळे वसाहतवादाचा उदय झालेला आहे. मित्रांनो, या वसाहतवादाचे परिणाम जे आहेत ते परिणाम सुद्धा या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. त्याच्यापैकी पहिला परिणाम तो म्हणजे आर्थिक शोषण. आर्थिक शोषण. तर हे जे साम्राज्यवादी देश आहेत किंवा वसाहतवादी देश आहेत, या वसाहतवादी देशांनी आर्थिक शोषण केलेलं आहे. ज्या वसाहती आहेत या वसाहतीमधील लोकांचं आर्थिक शोषण करणे, त्याचबरोबर त्यांना दरिद्री बनवणे हेच काम वसाहतीच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याचबरोबर काही म्हणजे अशा प्रकारे गुलाम बनवणे, त्यांचं आर्थिक शोषण करणे, त्यांना दरिद्री बनवणे अशा सारखे परिणाम जे आहेत ते परिणाम या वसाहतवादाचे घडून आलेले आहेत. परंतु त्याचबरोबर काही विधायक स्वरूपाचे परिणाम सुद्धा वसाहतवादामुळे घडून आलेले आहेत. मग ते परिणाम कोणते? त्याच्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये झालेली जागृती, त्याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये वसाहतीमधील लोकांच्या मनात जागृती निर्माण झाली. त्याचबरोबर आधुनिक जीवन मूल्यांचा परिचय सुद्धा झाला. हा एक आपल्याला चांगला परिणाम सांगता येईल. या वसाहतवादी देशामधील वसाहतीमधील जे लोक आहेत या लोकांना लोकशाही बरोबर स्वातंत्र्य, समता, बंधुता अशा सारखी जी जीवन मूल्य आहेत या जीवन मूल्यांचा परिचय सुद्धा या साम्राज्यवादी देशांमुळे झालेला आहे. याबरोबर स्वातंत्र्य चळवळीचा उदय. आपला उद्धार आपणच केला पाहिजे आणि ज्यावेळेस ह्या लोकांना गुलामीची जाणीव झाली, ती गुलामीची जाणीव झाल्यानंतर ही गुलामी जी आहे ती उखडवून फेकणे आणि स्वतःला स्वतंत्र करणे अशा सारख्या ज्या काही भावना आहेत त्या भावना सुद्धा या वसाहतवादामुळेच घडून आलेल्या आहेत. हा सुद्धा एक विधायक परिणाम आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याचबरोबर नवीन विचार जे आहेत ते नवीन विचार समोर आले. मग ते नवीन विचार नेमके कोणते? तर शिक्षण, सर्वांना शिक्षण, त्याचबरोबर कायद्यासमोर सर्वजण समान आणि त्याचबरोबर स्वातंत्र्याचा विचार अशा सारखे जे काही नवीन विचार आहेत हे नवीन विचार या वसाहतवादी देशांमुळेच आलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला हे परिणाम जे आहेत वसाहतवादाचे ते सांगता येतील. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण वसाहतवादाच्या उदयाची कारणे
आणि त्याचबरोबर त्या वसाहतवादाचे परिणाम जे आहेत ते सविस्तरपणे अभ्यासले.